नमस्कार भक्तांनो, ध्यान या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनःपूर्वक पुन्हा एकदा स्वागत आहे. 15 फेब्रुवारी 2026 दिवशी जी महाशिवरात्री येत आहे, त्या दिवशी भगवान शंकरांची पूजा आपण कशी केली पाहिजे आणि त्याबद्दलची सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर स्टार्ट करू या व्हिडिओला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 15 फेब्रुवारीला जी महाशिवरात्री येत आहे, त्या दिवशी सगळ्याच भक्तांना वाचता लिहिता येतं किंवा फाडफाड असं संस्कृत वाचता येतं असं नाही आहे. तर त्या दिवशी आपण पूजा कशी केली पाहिजे, की ज्यांना वाचता लिहिता येत नाही त्यांनी 108 वेळा ओम नमः शिवाय असा जप केला शंकराचा तरीही चालतो. त्या तसा व्हिडिओ माझ्या चॅनलवर दिलेला आहे. तुम्ही नुसता ऐकला, श्रवण केला तरीही चालेल. आणि त्याचबरोबर आपण तो ऐकताना एक लोटाभर जल श्री शंकराच्या पिंडेवर वाहिलं तरीसुद्धा आपल्याला त्या दिवशी पुण्य मिळू शकतं. कारण आपण एखादं काम जर मुहूर्तावर करत असतो, शुभ मुहूर्तावर करत असतो, त्याचप्रमाणे महाशिवरात्रीला आपण भगवान शंकरांची भोळ्या मनाने जी पण सेवा करू ती पूर्ण पावन होणार आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख, कष्ट आहेत किंवा शारीरिक कुठल्या व्याधी आहेत किंवा कुठली दारिद्र्यता आहे, ती संपूर्ण नष्ट होणार आहे. आणि म्हणून आपण महाशिवरात्रीच्या दिवशी शक्य होईल तेवढी आपण सेवा केली पाहिजे, पूजा अर्चा केली पाहिजे, उपवास करता येईल तर केला पाहिजे. जर गर्भवती महिला असतील, उपवास जमत नसेल तर आपण थोडंसं खाऊन असा उपवास केला तरी चालेल, परंतु सेवा ही आपण केली पाहिजे. बसून आपल्याला जी सेवा जमेल, शिवलीला अमृतामधले पारायण करायला जमत असेल तर ते करावं किंवा ते जमत नसेल तर 11वा अध्याय हा आपण जर त्या दिवशी वाचला तर त्याचेही खूप पुण्य लाभू शकतात. त्याला खूप असं महत्त्व दिलेलं आहे. 11व्या अध्याय वाचल्यामुळे आपल्याला संपूर्ण अध्यायाचं पुण्य मिळतं. ज्यांना शक्य नाही आहे त्या दिवशी जास्त बसणं किंवा जे वृद्ध आहेत त्यांनी 11वा अध्याय जरी वाचला तरीही चालेल. त्याचबरोबर आपण असं काही नाही आहे सकाळी पहाटे उठूनच करायला पाहिजे. आपल्याला ज्या वेळेत जमेल त्या वेळेत चालेल. कारण 15 फेब्रुवारी शिवरात्रीचा दिवस हा पूर्ण दिवस हा आपला महत्त्वाचा आहे. त्या दिवशी किंवा पूर्ण रात्र कधीही आपण जरी सेवा केली तरीही चालणार आहे. असं म्हणतात की शिवरात्रीची ही जी मोठी रात्र असते ती सगळ्यात मोठी रात्र आहे आणि त्याच दिवशी शिव आणि पार्वती ह्यांचं मिलन झालेलं आहे आणि तो खूप त्यांचा महत्त्वाचा दिवस असल्यामुळे आपल्याला दिवसा किंवा रात्री कधीही 24 तासांमध्ये आपण सेवा केली तर ती आपल्याला पूर्णपणे लागू पडणार आहे आणि त्याचे फार मोठे पुण्य मिळणार आहे. त्याचबरोबर ज्यांना वाचता लिहिता येत नाही, मगाशीच म्हटलं मी त्याप्रमाणे तुम्ही ओम नमः शिवायचा जप केला तरी चालेल किंवा त्यांचे 108 नावं शिवशंकरांचे ते जरी कुठं मिळाले तर ते जरी आपण जपले किंवा म्हटले, वाचले, ऐकले ते सुद्धा खूप चांगलं आहे. त्या दिवशी तुम्ही कुठलीही प्रकारची सेवा करा, जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करा. जेवढी जमेल तेवढी करा. त्यामुळे आपल्याला खूप मोठं पुण्य मिळणार आहे. आणि म्हणून आपण शिवरात्रीच्या दिवशी हे जे काही मी तुम्हाला सांगितलं शिवलीला अमृतमधलं 11वा अध्याय म्हणा, 108 वेळा त्यांचं ओम नमः शिवायचा जप असू द्या किंवा आपल्याला जे त्याच्यामध्ये भरपूर असं आहे, नित्यसेवा आहे, परत आपल्याला त्यांचे भरपूर असे पारायणामधले प्रकार आहेत. तुम्हाला जे पारायणामधला शिवलीला अमृतमधला जो अध्याय योग्य वाटेल तो वाचू शकता. आणि जर तुम्हाला घरामध्ये निवांत जागा नसेल तर तुम्ही मंदिरात जाऊनही करू शकतात. मंदिरात जर तुम्हाला जागा मिळाली नाही तर आपल्या घरातला एखादा निवांत कोपरा बघून आपण शिवशंकरांचं आपण अध्ययन किंवा काही श्रवण किंवा वाचन, नमन, पठण मनातल्या मनात आपण त्यांचं नामस्मरण जपू शकतो. काहीही केलं तरी आपल्याला त्या दिवशी खूप असा फायदा होणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला अधिक माहिती पाहिजे असेल तर आपण यूट्यूबवर अनेक चॅनल आहेत, ते सर्च करून आपण त्याबद्दल सुद्धा माहिती मिळवू शकतो. मी असं म्हणत नाही आहे फक्त माझंच चॅनल बघा आणि त्याच्यातून तुम्हाला सगळं मिळेल असं काही नाही आहे. तुम्ही जास्तीत जास्त त्या दिवशीची सेवा करा म्हणजे तुम्हाला पुण्य लाभणार आहे. असंच तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करत राहा. ओम नमः शिवाय.